अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास ही खोबरा बर्फीची रेसिपी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरं, कारण मी हे खूपच सोप्या पद्धतीने सांगितली आहे. तर याकरिता लागणारी सामग्री म्हणजे 1 कप दूध, काजू, खोबरा किस, साखर, मिल्क पावडर, विलायची आणि तूप. यामध्ये मी काय करणार आहे ना, काजू आणि विलायचीची एकदम बारीक पूड करून घेणार आहे. तर त्याकरिता मी एक नारळ घेतलंय, ते छानपैकी धुतलं, सोललं आणि मग त्याचे काप करून मस्त मिक्सरला फिरवून घेतलं. हे एक शाळाच आहे बरं का, ते नारळ सोलणे फोडणे. मला तर फार कंटाळा येतो, पण आता तुमच्यासाठी रेसिपी दाखवायची होती, मग ठीक आहे, तेवढं चालते. मग थोडं दूध घालून परत मी एक वेळा मिक्सरमधून काढून घेतलंय. आता तुम्ही बघू शकता आपली हे पेस्ट छानपैकी तयार आहे. आता मस्त कढई ठेवली, ती तापवली, त्यामध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आणि आपली सगळी नारळाची पेस्ट त्यामध्ये टाकून छानपैकी भाजवून घेतली. ती नारळावर जी ब्राऊन कलरची आवरण असते ना, ती पण तुम्ही सोलरने सोलू शकता किंवा चाकूच्या मदतीने काढू शकता, पण त्याने असा खासचा चवीवर काही फरक पडत नाही बरं का. ती काढली नाही काढली, कोणाकोणाला ना खूप पांढर शुभ्र बर्फी आवडत असते, तर मग ते तुम्ही सोलू शकता, पण त्याची एवढी काही आवश्यकता नाही आहे. बघा, मला थोडंसं दूध मी नंतर परत घातलं, थोडं सुकलेलं वाटत होतं, मग दूध घालत राहायचं मध्ये 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 मध्ये. तुम्हाला कळूनच येते, कारण हा आपल्याला छान दुधामध्ये शिजू द्यायचा आहे आणि छान भाजायचा आहे बरं का. ह्याचं काय आहे ना, भाजण्यातच कला आहे. तुम्ही जितकं छान भाजणार ना, तितकी छान याची चव होणार. तर म्हणून मी मध्ये मध्ये सारखं दूध घालत एकदम छानपैकी भाजून घेत होती. आणि हे एकदम मंद आचेवर भाजत राहायचं, कारण तुम्ही जर का फुल गॅस केला ना, तर मग तुम्हाला सतत हलवावं लागेल बरं का, कारण हे थोडंसं पण लागलं ना तर लगेच जळून जातं. ही बघू शकता आपली किती पांढर शुभ्र दिसत आहे ही. तसं तर मी ते ब्राऊन आवरण काढलेलं नव्हतं, पण तरी बघू शकता किती छान दिसत आहे. पूर्ण घरामध्ये नारळाच्या बर्फीचा सुवास पसरला बरं का. आता तर तुम्ही बघू शकता छान कलर पण यायला लागलाय आपल्या बर्फीला. थोडं तूप घातलं मी, जेवढं मी सुरुवातीला घेतलं होतं ना त्यामधलंच तूप टाकत आहे बरं का, शिल्लकचं मी काहीच नाही घेतलेलं. छान भाजत राहायचं गाईज हे. आणि मग मी थोडीशी साखर टाकली. ह्यात काय होतं ना, 2 वाटी माझं खोबरं होतं, तर त्याला मी बरोबर 1 वाटी साखर टाकली. आता ते आपल्या आवडीवर आहे. जर आपल्याला कमी गोड आवडत असेल तर आपण कमी साखर टाकायची, आणि मग गोड आवडत असेल तर मग ठीक आहे, जास्त साखर टाकायची. साखर टाकल्यावर पण हे छान परतून घ्यायचं बरं का. तुम्ही बघू शकता आता किती सुंदर कलर आलाय आपल्या बर्फीला. मला तर ही तशीच खा वाटत आहे माहितीये. असं बघूनच असं वाटते घ्या आणि खाऊन घ्या. आता यामध्ये मी टाकत आहे आपली काजू आणि विलायचीची पूड. याऐवजी ना तुम्ही खवा पेढा वगैरे पण टाकू शकता, पण ते खवा वगैरे आपल्या घरी वेळेवर अवेलेबल नसते ना, तर काजू तर असतातच, म्हणून मी काजूची पेस्ट टाकत असते. जर तुम्हाला खव्याची आवडत असेल तर तुम्ही खवा वगैरे पण टाकू शकता. ह्यामध्ये आता मी टाकलंय मिल्क पावडर. तसं तर काय आहे ना, ही आपली उपवासाची नारळाची बर्फी आहे, तर तुम्हाला एकदम उपवासाची करायची आहे तर तुम्ही मिल्क पावडर स्किप करू शकता. जर तुमच्याकडे मिल्क पावडर उपवासाला चालत असेल तर तुम्ही टाकू शकता. आता श्रावण महिना येत आहे, खूप सारे उपवास येत आहे, तर तुम्ही हे बनवूनच ठेवा. थकवा वगैरे येणार नाही, मध्ये मध्ये खात राहायचं. आता छान आपली बर्फी झाली होती भाजून, तर मी एक टीन घेतला आणि त्याला तूप लावून घेतलं. तुम्ही ताटात पण थापू शकता हे, असं नाही की टीन कंटेनरच पाहिजे. तुम्ही बघू शकता आपली बर्फी किती छान कलर आलाय आणि किती छान दिसत आहे. मी मस्त तुपाचा हात घेतला आणि आपली बर्फी अशी थापून घेतली टीन मध्ये. तुम्हाला जर वाटलं ना तर तुम्ही ताटात पण मस्त थापू शकता, त्यात तो काहीच अडचण नाही. आता छान मी हे प्लेट लावून
एक सेम लेवलची ही पूर्ण बर्फी करून सेट करायला 15-20 मिनिटं ठेवून दिलं. 15-20 मिनिटानंतर मी थोडंसं हे खोबरं टाकलं आणि त्यावर आपली सेट केलेली बर्फी काढत होती. मला ना माझा खूप जीव घाबरत होता, हे निघते की नाही, हे तुटेल का, पण ही एकदम बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे निघाली. आता यावर मी थोडंसं आपला खोबरा किस टाकलं, ते छान पसरवून घेतलं आणि मग त्यावर थोडेसे पंपकिन सीड्स आणि मगज बी टाकलं. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असलं तर टाकायचं, नाही असलं तर काही हरकत नाही. बघू शकता आपली खोबरा बर्फी किती छान दिसत आहे. आणि मग ही छान पैकी कट करून घेतली. ही कट करताना तर मला इतकी मजा येत होती ना, मी तुम्हाला काय सांगू. इतका तर मला बर्थडे केक कापायला पण आनंद नव्हता होत जितकी ही बर्फी कट करायला होत होता. तुम्ही बघू शकता कारण किती छान झाली आणि किती इझिली कट होत आहे. तुम्ही जर ह्या पद्धतीने बर्फी केली ना, तर मी तुम्हाला गॅरंटी देते तुमची बर्फी इतकी चविष्ट होणार ना की तुम्ही दुकानातली विसरून जाणार, खरं सांगते. बघू शकता किती छान झाली आहे आपली बर्फी. तुम्ही ह्या पद्धतीने ना एकदा नक्की ट्राय करून बघा, मी जशी सांगितली आहे. छान पैकी मग मी कट करून घेतले काजू कतलीच्या शेप मध्ये. तुम्ही स्क्वेअर शेप मध्ये पण कट करू शकता, काही हरकत नाही. पण मला हा आकार खूप आवडतो म्हणून मी ह्या शेप मध्येच कट केली. तर मंडळी, तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा बरं. तुम्ही बघू शकता आपली बर्फी किती मऊ आणि किती छान झालेली आहे. ही खायला पण तितकीच चविष्ट लागते बरं का. एक वेळा करून बघा, खरंच तुम्ही दुकानातली नाही विसरले ना, तर माझं नाव बदलून घे जा.